चोखे धोराचो खिनाळ्याच्या कांडोळ्यागडाच्या रेशम्यागडाच्या तिरम्यागडाच्या थळातीन बाळातीन देव कंसरा महालक्ष्मी अंदाजा बाळ घालून घेतला हे बया लावड्या पाशी ज्योती बया लावड्या पाशी ज्योती कांडोळ्यागडाच्या नावधारी तिरम्यागडाच्या नावधारी अया तुझ्या नावाचा पुण्या का सैनारी मध्ये खेळती भोळ्या मानवीला चोपडे परिवारामध्ये भाऊबंदाच्या जोड्या देतो दारखाच्या पोपटावाणी बोलू टाळू खंडलावरी रोटला कान फुगला टाळू टिपला आणि सरदार मावली ना म्हणत हे बया तुला मुलगी झाली बया तुला मुलगी झाल्या हो झाल्या हो झाल्या माऊल्या देवा 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 कशी बाबाच्या सरदार माऊलीला आणि करतार देवला मुलगी झाले 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 र मनारा देवा महेश योगा मंदिर बाबू आणि सरदार देव करतार सरदार माऊली बोला ए बया माझ्या गुणाच्या भाडे माझ्या गुणाच्या माझ्या गुणाच्या गुणाच्या काय झाला बोला आणि कशी ती मुलगी होती आणि 8 आठवडा आणि 15 वाडा हे देवा मुलगी वाड 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 आणि मुलगी होती न वाढायला लागली आणि पर्या भाऊ दादा दादा 5 दिवस ना 5 वर आपण जा 7 दिवस मग 7वी पुंजी 8वे दिवस ना 8वी पुंजी 9वे दिवसला 9वी पुंजी 10 दिवस झाला 11 दिवस झाला आणि 12 दिवसला येणी 12 पुंजी रा पुंजमाला देवरा देवरा धनी येणी 12 पुंजरा पुंजमाला देवरा देवरा धनी आणि कशी भाऊ बार पुंजून दिली देवार देवान दादा दादा सरदार काय सांग ए धन्या आता म्हण तू बाळ सांभाळ ए धन्या मी तर बदारी झाले रे मना धनी देवरा धनी मी तर बदारी झाले रे मना धनी देवरा धनी माऊली बोल माली माई माली भाऊ आणि सरदार माऊली कांडोळ्याकडे खेळवर आला आणि बऱ्या दादा दादा आणि कशी भाऊ आणि बाबा दादा तू बाळाची सांभाळ कर आणि मग मना बजा कनाशीला जाऊ ए धन्या बाळावरती तुम्ही नदर ठेवा मना धनी देवरा धनी तुम्ही नदर ठेवा मना देवरा देवरा धनी ये माऊली सरदार बोल मानी माई मानी भाऊ सरदार उतरायला लागली
कशी पर्या उभे वाटी लागणी आई तो फ्लॅशवावर माहीत वाटणार ना वाट तरी चालणार पर्या भौरी भूत तिने माग तो तस्वरी न कर मना बहुर देवरा धनी तस्वरी न कर मना बहुर देवरा धनी काय देवा न कर मना बहुर देवरा धनी बाबा अशी तारदार पुढं चाल ना भौऱ्या बुद्धीने मांग ना झोपल्याशिवाय माहिती चाल ना आठ भौरी उठन तठ भौरी आठाशी कांदा होतात तड मिरच्या त्वरी लिपळ आठाई कांदा लिपळ आठाई भात लिपळ तडाई नागली लिपळ मोठा मना बाबूर देवरा धनी आवत सोर न मोठा मना बाबूर सतयव गमनीर मधी मन बाबूरा देवरा धनी दोन्ही देव होता आणि कणाची बाजार लाग्यात अर देवा देवा पण गलून गलीला हिंड ना भाऊ गलून गलीला हिंड बोंबिलचे बाजार कर न बोवड्या बद उलटीच गरकी मार आणि बोंबिलची बी तसोरी न कर मला देवरा देवरा धनी तसोरी न कर मला बहुरा देवरा धनी देवाला फुलं न पडे रे पडे मला बहुरा देवरा धनी वापऱ्या झोपड्या परिवार मधला एक हात माणूस भाऊजी मंदिराला अशा आडवा झिंड तंग झिंड राणी वणी सारखा अशा मध हवा तडच भोवर आई अड पोकाळी र तड पोकाळी र आणि कांडुळ्या गंड चिरम्या मला देवरा देवरा धनी भाऊ बाळ रड मला देवरा देवरा धनी आम्ही बी एकदम पर्या मागले बनाव मागले गाव महिना खाड्या मारला बनाव आणि यशी गवळ गवसान ती टेप पशी ना तोट पर्या खाडी घुसली पिकोण्या दूर आला आम्ही बी ना दिदी भावा काडी लाईन खाडी उदावतो बरं ना तोंबड्या लांबी तो भाऊ चेटा तर ती गवळ गवसान यशी त्याने वर झरीपर्यंत वर चेटीला मला बहुरा देवरा धनी चेटी मला देवरा देवरा धनी सदैव गमनीर मधी मला बहुरा देवरा धनी भाऊ तेव्हा थोंबड्या लागा तर लागान पर्यंत जाळ ज्या आम्ही तर 3 लोक होता जवळ पळतो पोऱ्या मरी घ्या हा सोकतो नाही का बी ते नावाला बी म्हणजे हिरीवनला तो बिचारा मरी घ्या पण ना पर्या 3 लोक जवळ चेटना थोंबड्या जवळ 3 लोक पळतो तर गंगूताया वाट देत नाही म्हणा बहुरा देवरा धनी वाट देत नाही म्हणा बहुरा देवरा धनी भाऊ तो पाय राखला देवा म्हणा बहुरा रामरा धनी गांधू भाऊ पळता पळताना पायर बारीक ते दादा काय दांडला जाईन उभा राहीना तड जाईन हेरतो तर ते आता पक्का वर्गवत तरी चेटील नाही जवा आडे दांडी लागणार वर राही भाऊची बोलच्या वरी बारी म्हणा वर रहीस न तो इस्तो वलाई म्हणा भाऊ देव बापा अशा तरी तू ना काही सत व पाहिजे म्हणा बहुरा रामरा धनी सदैव गमनीर मधी मला बहुरा देवरा धनी पकात येतात पण काय की देवनीच कळा देव निर्वाळा वर बी जाईल नाही खालं बिल नाही तेवढा चटनेल ती तेवढा वलायची त्यांना पक्का पाया पडी मांग फिरी जाऊन मांग पिकोण पुढं दुरांमध्ये नळी ना तटच भाऊ आये तीर मेघड मला बहुरा देवरा धनी आये तीर मेघड मला बहुरा देवरा धनी आये तीर मेघड
पायताला त्यात फिरायला घर लाग मना दौर देवरा धनी त्यात फिरायला घर लाग मना दौर देवरा धनी देव फिरायला घर लाग मना दौर बावरा भाऊ लोण्या पारती कोण्या पारती बिल्या पारती पण पर्या भाऊ दादा डोंगरला हिंडती काठच क मन बोर काठच क मन काही व काठच मन आज गोर नांडा होता काठच मन मोर नांडा होता मन हेराला लागणार आणि त्या तिरम्या गवळाला बाळ रड मन भाऊ बाळ रड रड मन माई व माय व मनी आणि भाऊ दादा तिरम्या गडामध्ये पण कशा भाऊ बाळ रड पण लोण्या पारती कोण्या पारती गड्या कान मान मान भाऊ बनी आठ बाळ नर मन भाऊ आणि कान मांडतीन देवा 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 नाठ मन कोणाचा र बारड आणि कशा भाऊ दादा कांडोळ्याकडे चोखा धोराला आणि चोखेनाला तिरम्याकडे आला तठ जाऊन उभा राहिला नाठ मन कोणाचा रे बाळ देवराजा ना मंदिर मधी मन भाऊ देवरा मंदिर मधी मन भाऊ देवरा जाऊन कान मांडतील बरी म्हणा आठवण हजार मन बाळ रडत पण ते घटक्यामध्ये आणि करतार देव पर्या बाहेर आला ए पर्या बरं तुम्ही म्हणा वनात वनात मन माणी राणी म्हणा कणाशीला बाजार गय पण तिला म्हण जाई सांगा तू ना बाळ नारळ मणी माई व माय व मणी ना बाळ नारळ मणी माई व माय व मणी सारखा लोण्या पारती कोण्या पारती हाव देव सांगन मन तट जाईल निरोप द्या भाऊ पण देवनी कशी ओळख करवा आम्हाला सांगीन देवा देव मला देवरा देवरा धनी आम्हाला सांगीन देवा देव मला देवरा धनी मन उदुष भाऊर साजिनार देवरा देवरा धनी पेशील मला धनी देवरा धनी तवा देव सांग भैयावो तुम्हाला अशी माऊली ओळख येणार नाही ना अशा पक्का येरश्या तुम्हाला जमणार नाही पण माने राणी नाना मन दादा माग पाय न पुढे गोडा आहे तिथं मानी न राणी राणी मानी माई व माय व मनी ना उलटा ना पायर पाय मला राणी व माय व मनी तिना उलटा ना पायर पाय मला माई व माय व मनी उलुशा दादांसारखा पर्या लोण्या पारती हुशार पर्या मग तर बरोबर वळखील म्हण ना आता तुम्ही नाही म्हणत तुम्ही ना आठच राहा न पर्या तो लोण्या पारती निघा मग म्हणा ना बरोबर म्हण बाजार मध्ये जाई मग बरोबर देखील म्हण म्हण आपल्या मानवीना पाय म्हण पावला पुढं गोडा म्हण माग आणि देवचा पाय म्हण पावला माग गोडा म्हण पुढं याला ओळखून काढील म्हणा देवरा देवरा धनी याला ओळखीन काढील म्हणा देवरा धनी घाई करताना म्हण लोण्या पारती घालता चाला ना लागणार कणाशीने बाजार मध्ये हाव गलीला तो गलीला आता तो सारखा भाऊ पाया शेर दुसरा काही शेर तो म्हण बहुरिया भूत हा खालच ना तर बहुरिया भूत आणि
म्हणा दादा सारतार माऊली पर्या पदार कर ना बोऱ्या सारखा म्हणा चोरी कर आणि पर्या चोरी करी करी ती माऊली को म्हणत दे आणि पर्या दादा दादा म्हण येणी येणी काढा नाव सांग हे आया तू ना म्हण बया बाळ मानी माई व माय व मानी तू ना बाळ नरडवर मानी माई व माय व मानी ये सदैव गमनी व मनी मनी माई व माय व मानी बया बया म्हण तू ना बाळ रडी राही ना पण तो म्हण दादा दादा कांडोळ्याकडने चोखा धरला तिरम्या गडला तठ म्हण रडी राही ना माऊली सांग ना कावड्याला कशा काय म्हण मानी ओळख मला कशा काय ओळखात हे म्हण आया तू ना म्हण पावला माग गोडा पुढं त्यांनी ओळख बारी व बारी मानी माई व माय व मानी त्यांनी ओळख बारी व बारी मानी माई व माय व मानी देव बोले 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 मला देवढं धनी माऊलीने विचार करा ना कावड्याने बरोबर ओळखा बर का ना तर मानवी आहे मला कशा म्हण ओळखी काढा. आणि भाऊ माऊलीने पट पट बदार करा ना माऊली पुढं ना भोवऱ्या भूत माग सोडी पण कशा भाऊ चालायला लागना पण कांडोळ्याकडे सारख्या तिरण्याकडे आला परत झालं मला देवढं धनी देवाने कळा कळा मला देवढं देवाने कला रे कळा मला देवढं धनी भाऊ जा कांडोळ्या पायऱ्या सारख्या तिरण्याकडला आणि कसा भाऊ परत दादा दादा सारतार मावली ना आणि बाळ घेतला आणि उरासी लावला आणि देव दादा उरासी लावला आणि उरी तावळल्या आणि ताण्या बाळला बया दूध न पजमानी माई व माय व मानी माई दूध न पजमानी माई व माय व मानी आणि बाबा बाळला दूध पाजलं आणि बाळ शांत झाला आणि करतार देव म्हणत हे राणे बाळ बाळ नाही तर जीवाचा काळ हा बी म्हण साधा बाळ नाही राणे बाळ सांभाळा ना म्हण गडी माणूस ना गडे काम नाही व नाही मनी नाही व राय मनी बोल मनी माई व माय व मनी बाबा आकाशची चांदणी धरतीचा मेढ्या बाबा तेच ना भाऊ दम ना नाही जमत ना तशा भाऊ बाळ बी सांभाळना साधी जोक नाही बाळ तो बाईनेच जन्मवा आणि बाईनेच सांभाळवा आधी गडी कवडा आई पक्का रडावा घे तू पण आम्हाला काही जमणार नाही आम्ही बाळला आम्ही रत नाही मनी नाही व माय व मनी ये मायात न करव कर मनी माई व माय व मनी भाऊ त्यांनी म्हण आहे ना एक दिवस मजा 9 महिना 9 दिवस सजा साधी गोट नाही ना अशी बाळणी काळ भाऊ बाळत बाळ नाही तर काळ बाळत बाळ वना जन्माला तर बेस आईसला बिजा काही बरा नाही नाही मन देवरा गुणी काही बरा नाही नाही मला देवरा धनी म्हणून त्या बाळाला दादा दादा सारतार मावली ना दादा पाजून दिला बाळ शांत केला आणि बाजार होताना आवरून दिला आणि हे भगवाना आणि काय झाला आलत्या करतारपाडामध्ये आणि देवाची मुलगी आणि कशी दादा वाढायला लागली मुलगी वाढ वाढ मुलगी वाढ वाढ देवर बाळे वाड वाड बळे वाड वाड आणि दादा देवरा धीर धीर देवरा धीर धीर आणि दादा वाढायला लागला आणि बाळ वाढ दिवाण्या होती फुलाण्या गती सूर्याने हातेची आणि बाळला होता आणि एक दादा आठवडा झाला पंधरवाडा झाला हे देवा बाळ देवरा धीर धीर
सारखा रडत आहे. देवा 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 सारतार मावली होय. आणि काय म्हणत ती आणि बाळा रडा लागली अहो. आणि काय करू काय नाही नाही. आणि कठ जावा कठ नाही नाही. आणि दादा सारतार मावलीना कुठे स्वप्न गेला गेला. येवरगाव देवरगाव सावरगावला हा. आहे बरम देव आहे बरम देव घुसळण घुसळ देवाई अजून लोणी का नाही लोणी आली ताटाला आमचा गवळी बुकेला घुसळ घुसळ देवाई अजून लोणी का नाही लोणी आली टाकाला पुरुष भाऊ बुकेला ज्ञान ठेवा काहीतरी ते आई देवनी गोट चाली ना तुला काय कळत नाही भाऊ आणि आई येवरगाव देवरगाव सावरगावामध्ये आणि बर्मध्ये बर्म झोपी गेला बर्म झोपी गेला घुसळ घुसळ देवाई अजून लोणी का नाही लोणी आली ताकाला आमचा गवळी बुकेला घुसळ घुसळ देवाई अजून लोणी का नाही लोणी आली टाकाला आमचा गवळी बुकेला आणि त्या ब्रह्मदेवला होता आणि बाबा स्वप्न सोडून गेला ब्रह्मदेव होता येवरगाव देवरगाव सावरगावामध्ये बोला. आणि बर्मला स्वप्न पडून गेला बर्म सकाटून जागा झाला झालेला आहे. आणि बर्म देव हो. आणि दूध आम्ही तळ्याला हा. बर्म आंघोळ्या कर बर्म गोळ्या कर रे. बर्म गोळा कर बर्म गोळा कर रे आणि बर्म होता आणि आंघोळ्या करत ती हा शोक झाला पाक झाला झालेलं आहे हिवाळी सोडला किवाळी नेसला अंगामध्ये सगळा बोला डोळ्याला मुंडा बांधला बांधला. आणि जा 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 कंपाळी गंधटीला लावला लावलेलं आहे अंगामध्ये कास होतीन बाबा त्या गौरी साठाची बांधली बांधावा हातामध्ये गोमतीसाठी घेतला घेतलेला आहे. हाती खुळकुळाची काठी धरले धरावा. आणि वर महादेव हो. आला पाण्याया जवळ आला पाण्याया जवळ गेला येऊन या जवळ गेला येऊन या जवळ गेला येऊन या जवळ गेला येऊन या जवळ आणि बर्मादेव होता आणि बाबा त्या येवणाजवळ गेला अरे देवा 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 येवणावर बसला आणि येवणानं धोळ काढला काढावा. अरे 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 कैलाशी गेला वारा आणि जदा जदा मूर्ती लोकाला हो. बर्म थोडी तो तारा बर्म थोडी तो तारा अरे बर्म थोडी तो तारा बर्म थोडी तो तारा ये बर्म थोडी तो दारा बर्म थोडी तो दारा भाऊ, या पाहणे आपल्या दादा दादा चंद्रदर्शन आहे देवाची देवकली चालू आहे आणि या देवाच्या देवकलीमध्ये आपल्या पोपटदाजीनं दान केला धर्म केला या कासाय नारीमध्ये आणि कासाय नारीमध्ये पुण्य केला दान केला म्हणून पोपटदाजीच्या दादा घरामध्ये सम घरामध्ये देवाच्या देवकंडग्यामध्ये की बाबा दादा दादा लेकरा बाळाचा पारणा हलावा गाय गुजीचा वाडा भरावा पैसा टकाच्या तिजोऱ्या भरावा धान्य जुन्याचा कोठरा भरावा लेकरा बाळाचा पारणा हलावा आणि एका दीपकना बत्ती दीपक करावा दीपकना दीपक लावणारा देवा आणि दादा दादा पैसा ठिकाण्या अरे तुम्ही तिजोऱ्या भरा तुम्ही चिंदोऱ्या बरोबर झोपला बरोबर घरी मध्ये देवाची चोऱ्या भरावा देवानी आणि बाबा घराची दादा दादा तिजोऱ्या भरावा पैसा ठिकाणा दादा दादा ठिट्या लावावा आणि दादा तुझा डेरा भरावा भाऊ बन्या जोड्या देवा दारखाने पोपट सारखा बोलू देवा हे भगवाना देवदार कामादी देवदार कामादी घुसळ घे बाई अजून लोणी का नाही लोणी आली ताटाला आमचा गवळी बुकेला गुजर गुजर देवाई अजून
लोणी कानाई आणि भाऊ दादा बर रामदेव हा. ये वरगाव दे वरगाव सावर गावला हा. बर मला भाऊ सपन पडी गया मग? आणि सपन पडी न पाहणा मग बर देव बसना हा. बया बया कोण ठिकाणी जाऊ आणि कोण गावला जाऊ आणि बर देवनी काय करा भाऊ हा. आणि तठई पाळांगण मग बसना आणि पाळांगण तारला तार जोडा जोडावा. आणि बर मगी सारख्या पडाला हो. बर म्हणा जोग दिला लक्ष्मी आणि देवरे चालया लागलं देवरे चालया लागलं सदैव गमनी सदैव गमनी भाऊ बर मगीर पाडला घ्या ना बर मगीर पाडना हा. आणि दादा राजुन्या गवळ गवळला. ना राजुन्या गवळी राज मावली माऊली. महालक्ष्मी देवकन सरा हा. साळातीन मावली बाळातीन मावली महालक्ष्मी हा. आता आज गोरा मावली वाघमरा मावली माऊली. फुला शेवर जला शेवर तुंबा शेवर शेवर. आणि त्या ऋषी माणी मुनी भाऊ आदम ऋषी पदम ऋषी ऋषी. गौतम ऋषी वाल्मिक ऋषी हा. नवनारायण म्हशींद्रनाथ गोरक्षनाथ जालिंद्रनाथ काणिकनाथ रेवनाथ तरपटीनाथ हे बरे हौसाला रसाला चला. मग त्या बहीत माळे पाडाला हा. आणि त्या कांडोळे गडाला हा. आणि तिरम्या गडाला हो. बाळना बारे साये, बाळना बारे साये. सदैव गमनी सदैव गमनी भाऊ म्हणत चला रे चला रे म्हणत त्या दादा कांडोळ्या गंड्यान दादा चोखा धरा चोखा नळाना आणि त्या दादा तिरम्या गवणा म्हणत बाळना बारसा आहे आणि दादा देव भर बरं. आणि पाण्यात बसव आणि तठून भाऊ दादा बर्म पाळणा उडावं उडावं. आणि पाळणा कुठं येते मग बर्म जात आहे पुढं पुढं. तारला तार जोडत जोडता आहे. सीधा दादा छाती घेताय वारा वारा. शेंडी धरताय तारा होय. जे बर्माना पाळणा उबकला हा. कांडोळ्याकडे कांडोळ्या गडी रे गडी रे गडीवर दादा दादा कांडोळ्याकडाची होय. राज मावली माऊली. तळातीन मावली माऊली. बळातीन मावली शेवर हा. जला शेवर हा. कुंभा शेवर होय. बागा शेवर हा. डागा शेवर होय. आजगोरा मावली माऊली. दादा आईचा खंदार हा. काळभूत होय. जाळभूत हा. भौर्या भूत होय. काट्या भूत हा. आग्या येतात आईची संभाळ कर दादा दादा बर मदेव कांडोळ्याकडे आला हा. आता श्री सागराला उभा उभा. आणि बर म्हणत राहिला होता होय. हे कांडोळ्याकडाच्या कोण आहे चोखा नळ कोण आहे चोखा गड दादा दादा कांडोळ्याकडाच्या हा. 800 गवळा होय. 900 ढोरा हा. दादा दादा सोखे धोराला होय. आणि कोणता गड आहे आहे. कोणता गवळा आहे आहे. आणि कुठं मुळ कराया हा. आया हो. चढ लावलं पाशी जोती आई मार्गे ब्रह्मदेव नाव होता हा. आता पुढे दादा कारव्या जुगाची हा. घोळा पाठवली हा. घोळा होती होय. शेपीच्या गोंड्यावर मुतली हा. आता कांडोळ्या गडाच्या हा. चोखे नळाला होय. चोखे दोराला हा. हिरम्या गडाला हा. तिला बोलती, साठावं, साठावे साठावे हवे साठावे हवे माहिती कांडोळ्या गडाच्या चोखेनाला चोख्या धोरला तिरम्या गडा लागून साठा दिला आता दादा तिरम्या गवळ केला पाक केला केला. ब्रह्मदेवना तारा जोडला जोडावा. तिरम्याला झोड दिला लक्ष्मी ब्रह्मा याला तिरम्या गडी गडी
बळद्या रे बळद्या रे बळद्या रे बळद्या चिरम्याला झोक दिला देवा देवा भोळाचा भरडा झाला भोळाचा बळद्या बोळा रे बोळा रे बोळा रे रे देवा त्या ठिकाणी बाबा सवाच्या देवांगणीचा सवाच्या गोबांगणीचा आणि मेळा झालाय आणि देवा 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 सरदार माऊलीच्या मुलगीचा आणि बर महादेव नाव ठेवाया लाग रे लागणार देव नाव ठेवाया लाग रे लागणार भाऊ नाव ठेवाया लाग रे लागणार भाऊ गावो बर महादेव नावा काढतो पोथी पंचांग वाचतो आणि कशा भाऊच्या दादा आवळी पाना सावळी पाना नाम पाना सती पाना आणि बर महादेव तळ अक्षारी मान रे पानणार भाऊ तळ अक्षारी पान रे पानणार भाऊ तळ अक्षारी पान रे पानणार भाऊ देव गमरी वे मनिनार भाऊ आणि त्या अक्षरमानावरती आणि सुंदर अशा गजीर अशा नाव पडायला लागला आणि त्या मुलगीचा नाव होता हे देवा ठेवले करणार बाई मानी बाई बाई तू ठेवले अवतार बाई मानी बाई मानी ठेवले अवतार बाई मानी बाई मानी आणि अवतार नाव ठेवलं आणि बाबा अवतार माऊली अरे करतार देवाची मुलगी सरदार देवांगणची मुलगी अंधदादा दादा अवतार माऊली अवतार वाड्या वाड बाई वड बाई अवतार वाड्या वाड बाई वड बाई अवतार वाड्या वाड बाई वड बाई आणि अवतार होती ना बाबा तो हिरे वाढायला लागली अरे देवा देवा करतार पाढामध्ये करतार देवाला आणि सरतार माऊलीला देवा नंदू झाला रे भाऊ देवा नंद झाला रे भाऊ अजान दुधला री आणि बाबा आनंद झाला आणि दादा 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 सरतार माऊली करतार देवाची मुलगी आणि अवतार माऊली होतील त्या दादा दादा करतार पाढामध्ये वा अवतार वाढाया लागला बाई देवा वाढाया लागला बाई अवतार वाढाया लागवा बाई आणि वाढाया लागवा बाई आणि अवतार नावग्रस्त ठेवला आणि बाबा दादा देव होता आणि गेले त्याच्या घराला निघून गेला आणि दिवस मागा दिवस चालला मैढायाच्या गंती लागल्या आणि अवतार होते ना फुलाच्या गती दिवाच्या ज्योती अवतार वाढया वाढवा बाई देवा वाढया वाढवा बाई अवतार वाढया लागवा बाई हर बाई वाढया लागवा बाई अवतार माऊली होती ना वाढायला लागली धन्यवार धन परमेश्वरा अंदाजा महिन्याच्या गंती लागल्या एक करता दोन करता 3 महिना झाला 4 महिना 5 महिना 6 महिना 7 महिना झाला 8 वर्षाच्या द्वानी 12 वर्षाच्या भर उमरी 14 वर्षाच्या ज्ञानी अवतार वाहना झाली बाई
झाला महिना माग महिना गेला वर्षाच्या गणती लागल्या आणि ढवळ्या गिरामध्ये भोळा माया देव माया देव र देव अरे भोळा माया देव र देव ए बोळा माया देव र देव आणि माया देव र देव आणि बाबा त्या ढवळे गिरामध्ये भोळा महादेव होय अरे ढवळ्यानं दिला एक ठाता रापानी कर कर 20 वरपिंडी एकटी सेवा कर कर जायचं गेला एकटाच पाणी भर त्याने माग कोणीच नाही नाही. आणि महादेवला आणि भाऊ जोडाच नाही याला करावा काही करावा काही र देव र देव करावा काही र देव आणि करावा काही र देव भरले देवाची दारका देवाची दारका भरले देवाची दारका देवाची दरकारी रे भरली देवाची दरका देवाची दरकारी देवाची दारखामध्ये तेहतीस कोटी देव जमा झाला झालं आणि गकुळदेव नकुळदेव देव आणि ब्रह्मदेव विष्णुदेव भगवान देव देव बोलाया लागा बोलाया नगरी देव बोलाया लागा बोलाया लागत ए देव बोलाया लागा बोलाया लागत देव होता आणि बोलायला लागला देवा देवा सगळा देव या दारखामध्ये इंद्र सगळ्याला हजर झाला पण ढवळेगिराचा महादेव भाऊ हाणार नाही येणार नाही देव येणार नाही येणार नाही हाय ए देव येणार नाही येणार नाही आणि बाबा सगळा देव हजर झाला पण महादेवालाच नाही नाही पण देवा रे देवा आणि सगळा देव येऊन गेला पण त्याला म्हणा काय रे झाला पण बाबा तो ढवळे गेला ना महादेव ना भंग पिऊन घेतला आणि 6 महिन्याच्या देव निधरा गेला निधर केदारी देव निधरा गेला निधरा गेला रे देवानी जरा करा रे देव निधरा करी बाबू याची बाहुरी देव निधरा गती बाबू याची बाहुरी ए देवानी जरा गती बाहू याची बाहुरी 6 महिन्याचा महादेव होता निद्रागती गेला गेला भगवान देव सांगत ये देवाऊ आणि महादेव आल्याशिवाय काही गोष्टी होणार नाही घडणार तो आहे मोडणार तो आहे सारे सूर्याची पालन तो करतो आणि आपल्याला काही कुठल्याही गोष्टी जमणार नाही हे देवाचा शिपाय महाराजाच्या ढवळे गिराला आणि महादेवला तुम्ही घेऊन येवा भाऊ येवा बाहुरी तुम्ही घेऊन येवा भाऊ येवा बाहुरी ए तुम्ही घेऊन येवा भाऊ येवा बाहुरी आणि देवाचा शिपाय होता आणि बाबा दोन्ही देव आणि कसं तयार झाला काही हरकत नाही आणि दोन्ही देव त्या ढवळे गिराला जाणार आणि त्या देवाचा महादेवाला घेऊन येणार आणि देवाचा शिपाय होता आणि कसं चालायला लागला 7 पायरी आबस पायरी निबस पायरी 360 पायरीला देव उतराया लाग बाहू लाग बाहुरी देव उतराया लाग बाहू लाग बाहुरी ए देव उतराया लाग बाहू लाग बाहुरी आणि देव होता आणि उतरायला लागला आणि 9 लाख पायऱ्या सोडते आणि खऱ्या दर्या सुऱ्या दर्या देव दर्या हिलाव्या दर्या टाकते साऱ्या टाकते वाऱ्या टाकते सुऱ्या टाकते वस्त्या पावती झाडी जंगल सोडते आणि ढवळ्या गिरायाला हे देवा देव चाल देव चाल
जाऊन पाहती धवळा नदी बांधलेला आहे. ईश्वरपीठ खडी आहे. पण महादेव देवनी जरा गेला, देवनी जरा गेला, देवनी जरा गेला रे. अरे देवा देवनी जरा गेले, देवनी जरा गेला, देवनी जरा गेले रे. अरे देवा देवा. आणि त्या दोन्ही देव होता आणि त्या महादेवाजवळ गेला. तिकडे जाऊन हेरती दाढीला सुकल्यामध्ये बसला, कानामध्ये नाकामध्ये मधामोरी पडती. देवा देव झोपी ना गेला माना बाबू बाबू रे माना, देव झोपी ना गेला माना बाबू बाबू रे माना. आणि देव होतानी झोपी गेला. म्हणेला आता कशारे उठू बाबा, हे पर्या भाऊ गेला करावा काही म्हणा भाऊ भाऊ रे म्हणा. कर्म येव कामधी म्हणा देऊ देऊ रे म्हणा. महादेव उठला, जर डोळ्याचा पटल्या उघडल्या तर पुढे अंगणाचा धोळ निघेल. जर समोर कोणी राहील चटून जळून भस्म, गड्या भून जाईल माना भाऊ भाऊ रे माना. अशा देव ना देव माना भाऊ देवा. ह्या दोन्ही देव होता. महादेवाच्या पाठीमाग जाऊन उभा राहिला. आणि पर्या आणि देवानं काय केला, देव होता आणि उठून बसला. डोळ्याच्या पटळ्या उघडल्या, पुढे जाणी घटी झाडबूड काय जळा लाग मला भाऊ काय चटा लाग मला देवर झाडबूड चटत गेला. मग महादेवाच्या पाठीमाग होतानी ह्या दोन्ही देव उभा राहिला. आणि दोन्ही देवला सांगत, ये गिरस्ता हो ना मला काय काम आहे. ये भोळ्या शंकरा चल रस्ता अंधार काम दे तुला केला. महादेव सांगते सप्याय शिपायावो तुम्ही पुढे चाला. मी 6 महिन्याच्या निद्रागती आहे. मी आंघोळ करतो आणि पांघोळ करतो. येतो दार खामंदी येतो दार आणि महादेव होता आणि देवाचा शिपाई पुढे काढून दिला. आणि महादेवना काय केला, खंगाळ्या पाणी भरून आणला, तुडी कामा लावला. आणि महादेव होता ए देवा चंदन मरीला म्हणा देऊ रे आणि आंघोळ्या केल्या पांघोळ्या केल्या. चोख झाला पाक झाला. वाघाचा कातळा होता आणि बाबा अंगाला लावला. शेष नागाच्या माळे गळ्यामध्ये सोडल्या. हातामध्ये त्रिशूळ धरला आणि महादेव तयार झाला मला देऊ रे
देवाच्या देव कचेरीमध्ये देवाची सभेमध्ये आणि इंद्र सभेला इंद्र कचेरीमध्ये हे भगवान महादेव गुणात गेला रे गुणात गेला भाऊ नमस्कार घातला आणि 33 कोटी देवाला सलाम क्या झाल्या आणि भगवान देवला देव बोलायला ग बाबू देव देव बोलायला ग बाबू देव देव बोलायला ग बाबू देवला आणि देव काय म्हणते हे भगवंता काय काम ह्या गाजा बाबू काय ह्या कामा काय काय कामा ह्या गाजा देव कामा ह्या गाजा कामा गाजा देव महादेवला भगवान देव विष्णू भगवान काय म्हणत ये भोळा शंकरा तर तुझ्या वाचुनी कामाडून राहिला बाबू आडून राहिला शंकरा अरे तुला काय सांगाव आणि तू येत नाही तोपर्यंत दारकाचा काम होत नाही आणि तू घरात एकटा दारात एकटा भुरकुंड्या महादेव हे महादेवा तुम्ही जोडा ना करा बाबू जोडा ना करा जोडा ना करवा शरीर देवायाला देवाला बोला शंकराला तुम्ही थोडा करशा तर ढवळा घे तू राणी सांभाळी ना तू पटकन म्हणतार खाला शिंदार खाना लवकर कामा होती पर तुने दोडा वाचून कामा आडून राहिला भाऊ वाढून राहिला आडून राहिला भाऊ देवा 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 महादेव काय म्हणत हे विष्णू भगवान तुम्ही मोठ्याले देव अरे अरे तुमचे दोडा झाला अरे मी कोणाच्या घरी जाऊ मी असा काळा भुरकुंड्या देव मला कोण भाऊ जोडा ना दिलं भाऊ जोडा ना दिलं जोडा ना दिलं भाऊ फोपाट्यामध्ये झोपणारा आणि मला कोण रे म्हणत जोडा देवा 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 भगवान देव विष्णू काय बोलाया अरे बोलाया लाग बोलाया काय देवाने गुण देवाने कला भाऊ देवा देव भगवंत विचार करत ही गोट खरी आहे तुझी वाई निघून गेलं तुला कोणी मुलगी देणार नाही पण देवा देवा देवा
देव विष्णू भगवान आणि ब्रह्मला काय म्हणत हे ब्रह्मदेवा मोठी वाचा पंचांग वाचा या 8 खडकाशी 9 खंड धरतीवरती आणि तपास लावा कुठे मुलगी सापडी कुठे नाही ते ना तपास लावा तपास लावा तपास लावा खडकाशी 9 खंड धरती 10 खंड पृथ्वीवरती आणि तपास लावा कुठं सोयरीक निघते कुठं नाही आणि ब्रह्मदेव होता आणि शाईदेव न्यायदेव ज्योतिदेव पोथी पंचांगी लावला आणि ब्रह्मदेव काय पंचांग ब्रह्मदेव ना होता आणि बाबा कसं पंचांग चालत 800 गवळा 900 धोळा 52 रावळा आणि गवळून गवळाला पंचांग चढ बाबू पंचांग चढ देव पंचांग चढ देव पंचांग चढ बाबा पंचांग चढ आणि पोथी पंचांग चालता चालता आणि बाईस मळ्यासारख्या पाडाचा नाव पडत आहे पाडामध्ये दादा कांढुळ्या गवळा आहे कांढुळ्या गवळामध्ये आणि दादा तिरम्या गवळा आहे त्या तिरम्या गवळामध्ये आया अवतार माऊली बाई आहे देवा अवतार माऊली बाई तिरम्यागडामध्ये आणि अवतार माऊली आहे आणि महादेव भगवानला काय म्हणत भगवान देव विष्णू काय म्हणत हे भोळा महादेवा त्या अवतार गडाला हा दादा तिरम्यागडाला अभि पण माया जाव भाऊ देवा पण विष्णू भगवान होता आणि शंकर भगवानला म्हणत की बाबा त्या बैस मळ्यासारख्या फळामध्ये कांडोळ्याकडे आहे कांडोळ्याकडे चोक्का धोरा आहे चोक्का धोरामध्ये तिरम्याकडे आहे तिरम्याकडे अवतार माऊली आहे तथापि मांगणी जाव भाऊ मांगणी जाव देवा मांगणी जाव दादा देवाची देव कन्या आया अवतार माऊली अवतार माऊली देवा अवतार माऊली देवा 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 महादेव काय म्हणत ये विष्णू भगवाना ब्रह्मदेवा माझा लग्न असा साधणार नाही अरे माझा लग्न असा काढा बर पुनवाच्या दिवशी नाया जाईल
नाही आणि तो म्हणा अवतारला परणी अशा देवन बोल भाऊ देवन बोल देवा देवन बोल ये सदये भगवती लढा ये भगवती काय मन देवन कोणी राजा महादेवना सांगितला काही हरकत नाही भगवान नाही कोण घेतला पण पर्या ना पर्या दादा भरपूर एवढे दिवस जाऊच मागणे पण ना सोयरीक बिरीक तर ठराई ठेवू ना सोयरीक बिरीक तरी ठेवून मग भरपूर एवढे दिवस लग्न लावायला जाऊ ना भाऊ अशा बुलाडशी नको बेस बेस काढ दो चांगले उगला येतो उगला येतो अरे देवा ये उगला येतो बाहेरून हे लगनला पक्का बजार करी ठेवा हा का ताळा बी भरी ठेवा हा का सगळा नवर देव नवरा करी ठेवा पण तू तिथे बदलवा बरा होणार नाही ना सत्व जाईल आमना जाणार नाही बाई जाणार नाही आव बाई जाणार नाही त्याच्यामध्ये उन्ह्या बाळा जन्मून गेला मग पुढे उन्ह्याची कथा झाली पण ज्या दिवशी उन्हाचा देव दादा गवळावरती रानखळी पडती रानखळीला पडती त्या दिवशी गवळावरती राज मावली उन्ह्या बाळाच्या ओळख होती आणि त्या टायमाला दादा अवतार माऊलीच्या आणि महादेवाच्या ओळखी होती तेव्हा म्हणा उन्ह्या बाळ महानाद हे बाई मध्ये इकडे उन्ह्या बाळाला उभा करील तिकडे येऊ राहती उभी गुंजवला उभी राहती गुंजाला सांगती माझा बाळा आहे येऊ सांगती माझा बाळा आहे पण इकडून दादा दादा दुधाच्या धारण निपळायला होती साची पडदाच्या पुढे जात नाही इकडंच पडून जाते ज्या टायमाला महादेव सांगते कर खांबामध्ये देवाची दारखा भरली कोण देव गोळा झाला जाऊन हेरून येतो मग महादेव सांगतो हे राजमाता अहो हे बाळाची आई मला माहित आहे ती कुठं आहे त्या अवतार पडामध्ये अवतार मावली सतीनापती बाईच भाऊ या अवतार मावले म्हणजे पुरुषाचा तोंड पाहत पुरुषाला हेरत नाही अरे पोटी बाळ उन्ह्या जन्माला आला त्या कड्याच्या काठवर घेऊन ठेवला आता लोटून देईल ती कडाची काळ तोंडी माकड ए बया दयाळू बारी बाई दयाळू बारी भाऊ ही उन्ह्या करता उन्ह्याची भक्ती करून चालत सांगायला गेला म्हणजे दिवस सरत नाही आलेली कथा संपत नाही पण ती कशी तरी करून गवळापर्यंत घेवाच पडते ना म्हणून बाबा आता तिथं काय झाला महादेवना सांगितला काही हरकत नाही महादेव सांगती पौर्णिमाला नगर करू हरकत नाही पण आता त्या देव सांगता ओळशा दादा काय सांगता साखरपुडा बिडा करी ठेवू मागणा बिंगणा घाली ठेवू मग पुढं पौर्णिमाला आपली लग्न लावू महादेव सांग काही हरकत नाही उद्या जा पर्या भाऊ कोणी दागल्या कोणी गोळण्या बेल्या डोकावर ठेई आणि कोणी दागल्या कोणी कामदार मोठमोठला देवडवरा आणि भाऊ आणि त्या करतार पाढाला अवतार मावलेला भाऊ मागणे चाल रे चाल रे हाव चाल रे देवा देव मन मागणे
बघणार ना आता 16 वर्षांनी जुवानी मध्ये रावतार होतील तो नाही चुकली अंदाजा खयरी मुसळ आणि माती मध्ये बाई फुळकांडण घालव फुळकांडण घालव आता काय सांगावा देवाची कला देवाची लीला कुळ उडला माय अंगला टोचला अवतार होती समघराला पळून गेले अवतार समघराला पळून गेले बाबा दादा देवाचा भरणा 18 बगडी देव 52 कोटी देव 33 कोटी दादा करता देवाच्या अंगणामध्ये देव निघून गेला रे गेला रे देव होता आणि अंगणात गेला दादा करतार देवना पाहिला आणि करतार देवना होता आणि 33 कोटी देवाला हे देवा देव माझा राम राम तुला रे तुला रे तुला रे देवा आणि करतार देव म्हणाते देवा देवा बस बसकार घ्यावा भोऱ्या पलका टाकून दिला 33 कोटी देव बसून गेला आणि करतार म्हणाते हे भगवान देवाची दारका सोडून या मिरतीमध्ये काय रे कामा काय रे कामा देवा 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 भगवान देव काय म्हणत हे करतार देवा अरे कन्याचं ठेतून या वराचं ठेगी राही आम्ही मागणी आलो रे आपल्या मुलगीला म्हणावा आणि धारी भर पाणी घेऊन सांगा देवा देवा आणि अवतार होती मग काय करू मला काय करू नशिबाला अवतार माझी भगवान सांगत हे महादेवला मागणी आलो अवतार म्हणत बया बया आकाळा भुरकुंड्या आणि मला मागणी आला गेला म्हण काय करू कावड रच्याला धोळ बांध्याला अंदाज अवतार होती काय करू नशिबाला काय करू मी तर पुरुषाचा तोंड हेरत नाही मी तर म्हणा सतीपती वर्त आहे पुरुष ना मी तर तोंड हेरणार नाही अवतार बोल बाई काय करू मला अवतार होते ना कोपऱ्यामध्ये देवा 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 करतार देव हे सातार मावले आपल्या मुलगीला पाणी भरून सारदार होती काय म्हणत हे अवतार पाणी घेऊन ये मोठी घराचा मागणं आहे अरे देवा देवा अवतार सांगायची मी
पुरुषाचा तो ढेरत नाही बया व बया हा पुरुष मागणी आला सारतार माऊली करतात देव पुढच्या दारला बसे आणि तसा दादा उजव्या पायानं दादा दरवाजा हल्ला आणि अवतार माऊली अवतार पळल्या बाई पळ बाई ग अवतार पळल्या बाई पळ बाई ग गमनी बाई बाई पळ पळ बनी मावली तू बनी अवतार पळे पळे बनी मावली तू झाल्या बाई बनी सतयोग मनी बनी मावली तू झाल्या बाई अवतारला मागला दार आणला आणि अवतार होतील बाबा कशी पडायला लागली